न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांचा यलगार। सांगली जिल्हा तालुका खानापूर विटा श्रेयस भवन इथे 3 वकिलांनी एकत्र येत पत्रकार परिषद घेऊन 6 तारखेच्या आंदोलनाबाबत माहिती देताना शेतकऱ्यांना आवाहन करत पुढील माहिती देण्यात आली आहे। शेतकऱ्यांनी आंदोलनाची धार आणखी तीव्र केली आहे। या पार्श्वभूमीवर माजी खासदार राजू शेट्टी यांची 6 जून रोजी विटा येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे। खानापूर, कडेगाव, पलूससह विविध तालुक्यांतील शेतकरी या सभेला उपस्थित राहणार आहेत। महामार्गामुळे शेती, घरे आणि गावांवर परिणाम होणार असल्याची भीती व्यक्त करत प्रकल्प रद्द करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे। पत्रकार परिषदेत बोलताना एडव्होकेट बाबासाहेब मुळीक, एडव्होकेट सुभाष पाटील, एडव्होकेट दीपक लाड, संग्राम देशमुख, तानाजी धनवडे, विकास महाडिक, अक्षय सूर्यवंशी, संताजी जगताप, भीमराव निकम, युवराज काटकर, रवी काटकर, प्रकाश भोसले, अनिल सावंत, मनोज निकम, पांडुरंग निकम, राजेंद्र माने, संभाजी निकम यांच्यासह खानापूर, कडेगाव, पलूस तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आंदोलनाच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाने प्रत्येक गावात ग्रामसभा आणि जनसुनावणी घेऊन स्थानिक नागरिकांचे मत जाणून घ्यावे अशी मागणी केली। तसेच 5 मे 2026 रोजीची अधिसूचना रद्द करण्याचाही आग्रह त्यांनी धरला आहे। परंतु या शेतकऱ्यांच्या होणाऱ्या विरोधाला आमदारांनी केले मोहनव्रत धारण, तरी बघूया या शेतकऱ्यांच्या आंदोलनास न्याय मिळेल का। इंडिया न्यूज 28 पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाड। स्थिती बघता असं दिसून येते की सगळ्याच लोकांचा त्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे अशी भूमिका झालेली आहे। आता तर ह्या 3च्या अधिसूचनेचा पुढचा भाग असा राहणार आहे की 3च्या अधिसूचनेनंतर कलम 7ची अधिसूचना काढली जाते। मध्ये त्या ह्याच्यामध्ये साधारण 60 दिवसाचं अंतर ठेवून कलम 7ची अधिसूचना काढली जाते। आता ह्या संदर्भात माडा किंवा करमाळा, आता सोलापूरमध्ये त्या मोजण्या सुरू झालेल्या आहेत आणि त्या मोजण्या सुरू झालेल्या आहेत। तिथं निमगाव मगराचं म्हणून जे गाव आहे त्या माळशिरसमध्ये, तिथं शेतकरी आंदोलन करायला गेले। तिथल्या आजूबाजू शेतकरी जमले, पुन्हा पोलीस आले, काय खटले झाले, लाठीमारासारखं थोडं स्वरूप तयार झालं। करकमच्या शेतकऱ्यांनी त्यांना येऊनच दिलं नाही पंढरपूर तालुक्यामध्ये। तिथंही काहीतरी त्या अधिकाऱ्यांच्या म्हणजे शासन ह्या थोडं दडपशाहीचा महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीनं मी विकास महाडिक, आमची सर्व पक्षातील नेते मंडळींना अशी विनंती राहील की सर्व नेत्यांनी आमच्या बरोबर शेतकऱ्यांच्या बरोबर रस्त्यावर उतरून सरकारचा विरोध केला पाहिजे। नुसतं एखादं स्टेटमेंट जारी करून स्टेटमेंट देऊन आम्ही शेतकऱ्यांच्या बरोबर आहे, शेतकऱ्यांनी लढावं असं म्हणून उपयोगाचं नाही, तर शेतकऱ्याच्या बरोबर जमिनीवर येऊन तुम्ही लढलं पाहिजे आमच्या बरोबर, अशी आमची मागणी आहे। आणि राहिला प्रश्न शक्तीपीठ महामार्ग विरोधात शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं रस्ता हा आम्हा शेतकऱ्यांच्या मागणीनुसार होत नाही। आम्हाला रस्त्याची गरज नाही, आमची जी मागणी आहे ते सरकार आम्हाला देत नाही। आमची मागणी काय आहे तर आम्हाला पानंद रस्ते, शेत रस्ते किंवा शेतीसाठी जी आमची काय मागणी आहे ते आम्ही मागणी करतोय, ते आम्हाला गेले 10-20 वर्ष झालं आमच्याकडे लक्ष दिलं जात नाही। पण जी आमची मागणीच नाही, जे आम्ही मागितलंच नाही ते आम्हाला देताय तुम्ही। शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भात जंक्शन करताय, सरकार जंक्शन करते प्रत्येक 20-25 किलोमीटरवर, तर त्या जंक्शनच्या ठिकाणी 500, 700, 800 एकर सरकार जमीन ताब्यात घेते। ही जमीन नक्की कोणासाठी सरकार घेते? सरकारची जी मोठी 3 शक्तीपीठ आहे ती अदानी असेल, अंबानी असेल, मित्तल असतील, ह्या 3 शक्तीपीठासाठी घेते। आमची जी भूमिका आहे आता मोहित बापू आणि दीपकने आपल्या सगळ्यापुढे विषय केले, तेच मुद्दे पुन्हा पुन्हा मांडण्यात काय अर्थ नाही। तुम्ही बोललो असं दाखवल्यापासून त्याला काय अर्थ नाही। पण हा शक्तीपीठ महामार्ग इथल्या सामान्य शेतकऱ्यावर अन्याय करणार आहे। इथं कुणीही त्याची मागणी केलेली नसताना कुणीतरी त्याला विरोध केला, त्या बाजूला तो नको आहे म्हणून तो नको असलेला मार्ग इकडं उचलून टाकायचा, इथल्या शेतकऱ्यावर अन्याय करायचा, म्हणजे तुम्ही करताय काय? किंवा ह्या मार्गाला आमचा का विरोध आहे? पहिल्या त्याच्या प्रेसमध्ये तर आपण सांगितलेलं होतं। यासाठी लोकांना संघटित करणं महत्त्वाचं आहे, कारण जोपर्यंत लोक संघटित होऊन विरोधाला सरकार का बिघडतं, ज्याला संघटित ताकद दिसेल त्यावेळेला ती ताकद जमा करण्याचा आमचा प्रयत्न आहे।
शक्तीपीठ महामार्गाने इथं कोणाचाही फायदा तर होणार नाहीच, होणार आहे तो तोटाच होणार आहे. अनेक जण विकासाचे मुद्दे घेऊन इथे येणार आहेत, म्हणजे गावोगावी जाणार पण असतील, आतापर्यंत काहीतरी गेले असतील, यामुळं काय काय विकास होणार आहे हे सांगण्याचा प्रयत्न पण झाला असेल. पण या शक्तीपीठ महामार्गामुळं इथल्या सामान्य शेतकऱ्याला किंवा इथल्या गावातल्या एका पोराला सुद्धा तिथं त्या शक्तीपीठाला इथं साधा पानाचा ठेलासुद्धा घालता येणार नाही अशी अवस्था आहे. 10-15 फूट उंचीवर हा जाणार आहे, त्याला पुन्हा बॅरिकेड लागणार आहे, तिथून पुन्हा तो वेगळे मार्ग आज उपलब्ध आहेत. ह्या मार्गामुळं इथल्या शेतकऱ्याचं केवळ शेतकऱ्याला नुकसान होतं नाही, गावाच्या गाव उद्ध्वस्त होणार आहेत, जमीन काही पडक पडणार आहेत. अशा अवस्थेत हा शेतकरी मार्ग आम्हाला नको आहे हे संघटितपणे दाखवून सरकारला याची जाग आणण्याचा प्रयत्न आमचा आहे. बापू, गेल्या 1 महिन्यापासून आपण जनजागृती करतात प्रत्येक शेतकऱ्यांमध्ये, परंतु आपल्या आंदोलनास किंवा विरोधास लोकप्रतिनिधी म्हणून जे नियुक्त झालेले आहेत, आमदार असतील किंवा खासदार असतील, यांची यामागची भूमिका काय आहे? तर त्यांची भूमिका आम्ही कशी सांगायची? त्यांची भूमिका त्यांनाच विचारली पाहिजे ना. आम्ही त्यांना आवाहन केलंय की तुम्ही ह्या शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहा. नाही, परंतु आम्ही कशी त्यांची भूमिका सांगणार? पैकी पण आपल्या शेतकरी बांधवांना त्यांचा पाठिंबा आहे का? त्यांनाच विचारायला पाहिजे. आम्ही त्यांना आवाहन केलं तुम्ही आमच्या बाजून उभा राहा, शेतकऱ्यांच्या बाजून उभा राहा, शेतकऱ्यांच्या विरोधात घेऊन जाऊ नका. आता विश्वजित कदमाने पाठिंबा दिला आहे, पण तरी त्यांचं महत्त्वाचं म्हणणं काय आहे हे आमच्यापर्यंत तसं त्यांनी सांगितलेलं नाही, किंवा शेतकऱ्यांनी पण सांगितलं असतं तर मला माहीत नाही. पण त्यांचा आज तरी म्हणणं आहे आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूनं उभा राहणार. प्रत्यक्ष लढ्यात किती येतात तो भाग आणखी वेगळा, पण आज तर त्याची भूमिका शेतकऱ्यांच्या बाजूने आहे. इकडे साताराला तर लोकप्रतिनिधी त्यांची मागणी आहे त्या शक्तीपीठ मार्गाची, त्यामुळे ते लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या बाजूने येतील असं म्हणणं चुकीचं होईल, किंवा उघड ते त्या शक्तीपीठाचा पुरस्कार करणारे आहेत. इथल्या लोकप्रतिनिधी विचारलं पाहिजे तुम्ही कोणाच्या बाजूने आहात म्हणून. जयंत पाटलांनी घेतली आहे शक्तीपीठच्या बाजूची भूमिका घेतलेली आहे. त्याच्या पुढं कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्यांनी किरकोळ 1-2 वगळता सगळ्या लोकप्रतिनिधींनी शक्तीपीठ मार्गाच्या विरोधात काल विनोद कोरे सांगितलं ना, आम्ही त्यांनी सांगितलं ना आम्ही ही रद्द करायचा प्रयत्न करू म्हणून. या सर्व बाबीमध्ये आम्ही सर्व नेत्यांना निमंत्रण देतोय आणि आमचं टायटल आम्ही सर्वपक्षीय एल्गार सभा असं देतोय. आता तुम्ही त्यांना आवाहन केलेलं आहे, नेत्यांची भूमिका बापू म्हटली त्याप्रमाणे आम्ही सांगू शकत नसलो तरी आमची ह्या सभेच्या मीटिंगच्या माध्यमातून विनंती आहे की सर्वपक्षीय नेत्यांनी शेतकऱ्यांच्या बाजूवर उभं राहावं.